शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातम्यात आहे, सरकार बळीराजाच्या पाठीशी उभे राहणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाही। पुढली मोठी बातम्यात आहे, जगाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेड्डी यांची माहिती। पुढली मोठी बातम्यात आहे, सोयाबीनचा भाव आठवडाभरापासून स्थिर, सर्वसाधारण दर 4710 रुपये। पुढली मोठी बातमी आता, सोयाबीन तुरीच्या कमी दरामुळे शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी आता, जाचक अटीमुळे सीसीआयच्या केंद्रात कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ। पुढली मोठी बातमी आता, साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हिताचे की नुकसानीचे, नफेखोरीच्या गणितामुळे ऊसाचं होतंय छिपाड। पुढली मोठी बातमी आता, सेंद्रिय शेतीचे प्रश्न सरकारकडे मांडणार, शरद पवार यांची माहिती। पुढली मोठी बातमी आता, शेतकरी नेते तुपकरांचे आंदोलन पोलिसांनी दडपले। पुढली मोठी बातमी निघते, पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप, येत्या खरीपात देशभर होणार लागू। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना एकादशी पावली, परभणी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना 38 लाख रुपये अनुदान वितरित। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।